आणि रस्त्याच्या अलीकडे 42 पलीकडे 42 म्हटल्यानंतर सर्वसाधारण महाराष्ट्रात फिरताना असा आकडा सांगितला की आधी कार्यकर्ते कॅल्क्युलेटर काढतात आणि 10% मारतात। मत अशी झाली का 42चे 10% काढले तर 420 होते आणि आता हे 420 जी वृत्ती आहे ही जर आपल्याला टाळायची असेल, जर या वृत्तीला आता रामराम करायचं असेल तर फार महत्वाची गोष्ट आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला डोळे उघडे ठेवून काम करावं लागेल। पण आपण आजूबाजूला बघितलं तर अंत बकासुराचा झाला असला तरी बकासुराच्या प्रवृत्तीचा काही अजून अंत झाला नाही। तेव्हा बकासुराला गाडावर अन्न लागत होतं, आता म्हणतात बकासुराला भंगार लागतं, आता म्हणतात बकासुराला कचरा लागतो, आता म्हणतात बकासुराला कंत्राट लागतं, आता म्हणतात बकासुराला सातबारा पण लागतो, संतपीठ लागतं, हॉस्पिटल लागतं, इंद्रायणी नदी सुधार लागतं, टीडीआर लागतो, एसटीपी प्लांट लागतो। आता मला कशाला सांगायला लागतं बकासुराची प्रवृत्ती कोण आहे? आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मतदाराला हा भीमाचा अवतार घ्यावा लागेल आणि या बकासुराच्या प्रवृत्तीचा आता तुम्हाला अंत करावा लागेल। म्हणजे अजित भाऊंबरोबर जवळपास 40 आजी माजी नगरसेवक आले, म्हणजे 40 आजी माजी नगरसेवक प्रत्येकाने फक्त 5000 मतांची जरी जबाबदारी घेतली तरी 2 लाख मतं होत। इथं अमोल कोल्हे होऊन प्रचाराची, अजित भाऊंच्या प्रचाराची सगळी जबाबदारी तुम्ही प्रत्येकाने खांद्यावर घ्या, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। रामकृष्ण हरी, धन्यवाद।